ध्यान म्हणजे काय? ध्यान ही एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला या सर्वांचा प्रतिकार करण्यास सामर्थ्य करते. प्रकृती आपल्याला बोलावते व म्हणते, पहा ही सुंदर वस्तू आहे, परंतु मी पाहत नाही. आता प्रकृती काय म्हणते, हा सुगंध आहे, तो घे. मी माझ्या नाकाला सांगतो, गंध घेऊ नकोस, आणि नाक तो घेत नाही. डोळ्याने पाहू नका, प्रकृती एक भयंकर घटना घडवून आणते. मला मुक्त झालेच पाहिजे असा प्रयत्न करा. ध्यानात क्षणभर तुम्ही ही प्रकृती बदलू शकता. आता तुमच्या ठिकाणी हे सामर्थ्य असल्यास ते स्वर्ग ठरणार नाही का? म्हणजेच आपल्याला ध्यानात जर प्रगती झाली आपली, तर आपल्याला स्वर्ग मिळाल्यासारखे होते, आपली मुक्ती झाल्यासारखे वाटते. ध्यानाचे सामर्थ्य हेच तर आहे. ते कसे प्राप्त करावयाचे? त्यासाठी अनेक मार्ग आहेत. प्रत्येक प्रकारच्या स्वभावासाठी स्वतंत्र मार्ग आहेत, परंतु सर्वसाधारण तत्त्व पुढीलप्रमाणे आहे. मनाचे नियमन करा. पहिले तत्त्व म्हणजे मनाला कंट्रोलमध्ये ठेवा. मन हे सरोवरासारखे असून त्यात पडणारा प्रत्येक दगड त्यात लाटा उत्पन्न करतो. या लाटा आपण कोण आहोत हे आपल्याला पाहू देत नाही. संपूर्ण चंद्राचे प्रतिबिंब सरोवराच्या पाण्यात पडलेले आहे, परंतु सरोवराचा पृष्ठभाग इतका विचलित झालेला आहे की आपण ते प्रतिबिंब स्पष्टपणे पाहू शकत नाही. पृष्ठभाग शांत होऊ द्या. प्रकृतीला लाटा उत्पन्न करू देऊ नका. शांत रहा आणि काही वेळाने प्रकृती तुमचा पिछा सोडून देईल. मग आपण कोण आहोत ते आपल्याला कळेल. ईश्वर आपल्यात आधीपासूनच आहे, परंतु मन हे अत्यंत प्रक्षुब्ध असते. ते इंद्रियाच्या मागे सारखे धावत असते. इंद्रिये रोधली तरी तुम्ही गरगर फिरत राहता. याच क्षणी मला वाटते की मी ठीक आहे व ईश्वराचे ध्यान करीन, पण तसं होत नाही. नंतर एका क्षणात माझे मन लंडनला जाते आणि मी जर त्याला तेथून ओढून आणले तर ते न्यूयॉर्कला जाते. मी पूर्वी तेथे केलेल्या गोष्टीचा विचार करण्याकरता या लाटा ध्यानाच्या सामर्थ्याने थांबवायच हव्या. म्हणून तर ध्यान केले पाहिजे. ध्यानाने मनात सैरावैरा विचार येणारे थांबून जातात. मन एकाग्र होतं आणि आपल्याला प्रत्येक निर्णय घेण्याची क्षमता लाभते. प्रत्येक निर्णय आपण अचूक घेऊ शकतो आणि आपल्या जीवनाचं सार्थक होतं. धन्यवाद. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुमचे एक लाईक माझ्यासाठी मोटिवेशन असेल. धन्यवाद.